शेनीत गावात जरांगे पाटलांची सभा होणार असून त्या सभेचे नियोजन जोरदार पद्धतीने चालू असता सकल मराठा समाज बांधव जोरदार तयारी करताना दिसून येत आहे। येत्या 22 नोव्हेंबरला मनोज जरांगे पाटलांची भव्य सभा होणार असून पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी तसेच विलास पांगरकर व देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज अहिरे, सिन्नर मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून समस्त मराठा बांधवांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। येत्या 22 तारखेला आपले मराठा समाजाचे शेतकरी कुटुंबातले सर्वसामान्य घरातले श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणात खूप मोठा लढा त्यांनी अंगावर घेतलेला आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून त्यांना समर्थन ऑलरेडी दिलेलं आहे। त्याचबरोबर विधानसभेमध्ये मी एक दिवसीय अधिवेशन हे मराठा आरक्षणाच्या संदर्भात घ्यावा ही विनंती करण्यासाठी त्या ठिकाणी मी माझं आंदोलन केलेलं होतं आणि आज नाशिक तालुक्याच्या शेजारचा तालुका म्हणजे इगतपुरी तालुक्यात श्री मनोज जरांगे पाटील या दादांचं एक जाहीर सभाही होणार आहे आणि मी सदैव मराठा बांधवांच्या सोबत आहे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। म्हणून आज मी माझं पुन्हा एकदा समर्थन देण्यासाठी, पाठिंबा जाहीर करण्यासाठी इथे सभेच्या स्थळी काय काय नियोजन आहे, कसं आहे आणि काही सगळेच हातभार या कार्यक्रमाला लावत आहेत। त्या निमित्तानं मी व माझ्या कुटुंबाकडून आम्ही इथे समर्थनही देऊन थोडासा हातभार लावू आणि खरोखर पहिलेचा काळ हा अत्यंत वेगळा होता, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, पण आज मराठा समाजाची काही लोकांची प्रचंड वाताहत आहे आणि खरोखर शैक्षणिक असेल किंवा इतर आरक्षण असेल हे मिळणं त्यांचा अधिकार आहे। आर्थिकदृष्ट्या जे लोक दुर्बल आहेत त्यांनाही ह्या आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी सरकारच्या वतीने आम्ही सर्वच आमदार हे सरकारच्या पुढे आम्ही मांडतो आहे। माननीय मुख्यमंत्री पण अतिशय पॉझिटिव्ह आहेत, त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, आमच्या पक्षाचे नेते आहेत, तेही प्रचंड पॉझिटिव्ह आहे आणि लवकरच याच्यातून चांगला मार्ग निघेल आणि मराठा बांधवांना न्याय मिळेल याची आम्हाला सर्वांना पूर्ण खात्री आहे। त्याचबरोबर या स्थळी येऊन या सभेला जास्तीत जास्त उपस्थिती दाखवून लाखोंच्या संख्येने येऊन हा जो पाठिंबा आहे आपण हा मराठा बांधवांनी आणि त्याचबरोबर मी एक मागासवर्गीय आमदार आहे, सर्व बहुजन समाजाने मराठा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं हीच वैयक्तिक माझ्या तालुक्याच्या वतीने, नाशिक तालुक्याच्या वतीने, त्याचबरोबर संपूर्ण या उपस्थितांच्या वतीने सर्व जे काही समन्वयक आहे, समितीचे सदस्य आहे, या सर्वांच्या वतीने मी सर्वांना विनंती करते की येत्या 22 तारखेला मोठ्या संख्येने आपण या सभेला उपस्थित राहावं। त्या नाशिक जिल्ह्यातल्या सरोजताई आहेर ह्या महाराष्ट्रातून पहिल्या मराठा समाजाचा संघ तर ते पाठिंबा देण्यासंघ आहेच, पण त्यांचं मी अभिनंदन करत सहपरिवार सहित इथं सभेमध्ये त्या सामील होणार आहेत आणि त्यांच्याही समाजाला ते आव्हान करणार आहेत। मराठा समाजाला तर त्यांनी आव्हान केलं आहे का आपण सगळ्यांनी लाखोच्या संख्येने इथं यायचं आहे। त्याच्यामुळं मनोज पाटील जरांगे हे 21 तारखेला संध्याकाळी 8 वाजता त्र्यंबकेश्वर इथं येणार आहेत, इथं मार्गदर्शन करणार आहे आणि ज्या लोकांनी एक दिवसाचं उपोषण केलं असेल, साखळी उपोषण केलं असेल त्यांना ते तिथं भेट देणार आहे। प्रत्येक गावामध्ये भेटीगाठी घेऊन ज्यांनी उपोषण केलं त्यांना भेटीगाठी देऊन हा दौरा पुढं शेनीत फाटेवर येऊन हे पाथर्डीत सुद्धा मोठा कार्यक्रम होणार आहे, देवळाली कॅम्पला पण होणार आहे। जे तिथं लोकांना अपेक्षा असेल भेटायची तिथं मी भेट घालून देणार आहे। मी स्वतः त्यांच्या दौऱ्यामध्ये कल्याणपासून पालघर, मीरा रोड आणि इगतपुरी, सिन्नर आणि संगमनेर, श्रामपूरपर्यंत मी स्वतः आहे। त्याच्यामुळं एकही व्यक्ती 10 लोक जरी पुढं करायला उभे असतील तरी मी तिथं थांबवल्याशिवाय, त्यांची भेट घालून दिल्याशिवाय ते पुढं जाणार नाही। आणि ही संकल्पना आम्ही अंतरवाली सराटीमध्येच ठरलेली आहेत, कारण त्यांना जो सभेला 3-4 वाजता आहे तर त्याचं कारणच एवढं आहे कायमचं तर ते कोणालाही नाकारत नाही। अनेक समाजाचे लोक पुढे येतात, ज्यांना सभेला यायला वेळ भेटत नाही किंवा
इतक्या अंतरावर येऊ शकत नाही. सगळ्या समाजाच्या लोकांचा ते पाठिंबा घेत आहेत, आशीर्वाद घेत आहेत. त्याच्यामुळं आज जी परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे का इथं सभेचं नियोजनामध्ये नाव आलेलं नाही, पण कल्याणपासून जे दौरे आम्ही करणार आहेत, कोणी नाराज व्हायला नको. दुसऱ्याही समाजाचे लोक याला पाठिंबा देतात. लोकांच्या तिकडच्या समितीचं काही दौऱ्यातल्या लोकांना माहीत नसतं, म्हणून आम्हाला 3-4 जिल्ह्यातली पूर्ण माहिती असल्यामुळं आम्ही त्यांच्या संघ असणार आहेत. जिथं गरज पडेल तिथं त्यांना आम्ही उतरवणार आहोत आणि लोकांच्या गाठी भेटी आणि आशीर्वाद घ्यायला त्यांना लावणार आहे. त्याच्यामुळं आत्तापर्यंत इथून खानगावला आणि विश्रामगड इथंही ते मार्गदर्शन करणारे, याचा गैरसमज कोणीही मेसेजवर विश्वास ठेवू नये. कोणीही वैयक्तिक जर कोणी व्हिडिओ काढून पाठवला त्याच्यावर सुद्धा समाजाने काही विश्वास ठेवू नये. आणि काल भुजबळ साहेबांनी जे व्यक्तिगत जे आमच्या समाजावर आणि मनोज पाटलांवर जे आरोप केलेत, वक्तव्य केले, त्याचं तर समाज निषेध करील आणि केलेलाच आहे. पण समाजाला मी एक आव्हान करीन, हे जे नाटक त्यांचं चालू आहे, मनोज पाटील जरांगे यांच्या सभा बंद करण्यासाठी दंगली कशा उसळतील याची ते वाट पाहत आहेत. समाजाला आम्ही विनंती करू का आपल्याला समाज जागृत करायचा आहे. 22 तारखेच्या नंतर जे 24 डिसेंबरला सरकारने आव्हान दिलेलं आहे, त्या आव्हानाचं प्रतीक हे नाशिक जिल्ह्यातून आपण 5-50 लाख लोक शांततेच्या मार्गाने मुंबईला जायचा रस्ता आपल्याला सापडणार आहेत. तर ह्या भुजबळ साहेबांच्या आव्हानाला आपण कुठेही लक्ष देऊ नये आणि आपण जे निषेध करणार आहोत ते आपण वर्तमानपत्रातून करावं, पण कुठेही फोडतोड होईल असं आपण करू नये, असं आव्हान मी या निमित्ताने आज करतो. मनोज जरांगे पाटील गेल्या 2-3 महिन्यापासून अतिशय संघर्ष त्यांनी उभा केला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा मराठा माणूस हा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राचे दौरे सुरू केले. तर उद्याचा 22 तारखेचा दौरा हा माझ्या मतदारसंघामध्ये आहे. हा माझा मतदारसंघ आहे. शिनीत किंवा मग इथं सिन्नर तालुका जो आहे तो माझ्या मतदारसंघात आहे. तेव्हा माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी शांततेने हा मोर्चा यशस्वी करावा आणि मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं, असं माझं त्या सगळ्या लोकांनी विनंती आहे, आव्हान आहे. आणि शांततेच्या मार्गाने मोर्चे आपण ताकद दाखवून आणि सरकारला या ठिकाणी भाग पाडला पाहिजे. खरं आम्ही हे जे चाललं आहे हे फक्त सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं या मागणीसाठी हे सगळे सभा आणि संमेलनं चालू आहेत. आणि सगळ्या लोकांनी ही सगळी सभा घेतलेली. तिथं आमचा राजकीय पुढाऱ्यांचा कवडीचाही संबंध नाही. आमचं योगदान त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. लोकांनी वर्गणीकडून आणि जनतेने वर्गणी करून हे सगळं उभं केलं आहे. त्यांनी ही सगळी व्यवस्था केली इथं बसून. तेव्हा इथले सगळे या सगळ्या पंचकृषीतील सरपंच, इथे सगळे कार्यकर्ते, इथे सगळे मेन पदाधिकारी हे सर्व पुढाकार घेऊन ते कार्यक्रम राबवत आहेत. त्यामध्ये आमचा स्वतः काही नाही. आमचं फक्त एकच आहे की या सगळ्या मोर्चाला सर्वांनी शांततेने उपस्थित राहावं आणि कुठल्याही परिस्थितीत या मोर्चाला आंदोलनाला गालबोट लागता कामा नये, ही आमची भूमिका या ठिकाणी राहणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं या शिरीत गावामध्ये माननीय जरांगेदादा पाटील यांची 22 तारखेला या ठिकाणी जाहीर सभा आयोजित केली आहे. त्या सभेचं नियोजन करण्याकरता सिन्नर, इगतपुरी आणि नाशिक या तिन्ही तालुक्यातले कार्यकर्ते गेल्या 8-10 दिवसापासून प्रचंड या ठिकाणी मेहनत घेत आहेत. त्या सभेसाठी 25 ते 30 एकराचं ग्राउंड या ठिकाणी तयार झालेलं आहे. तसेच पार्किंगसाठी तिन्ही बाजूला तिन्ही तालुक्यात येणाऱ्या रस्त्यावर जवळजवळ 150 एकराची पार्किंगची या ठिकाणी व्यवस्था केली आहे. म्हणून आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त मराठा समाजाच्या लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असंही आवाहन करतो आणि लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी जमेल याची आम्हाला निश्चितच खात्री आहे. मराठा समाजाच्या शिक्षण रोजगाराच्या आरक्षणासाठी जीवाचे रान करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सर्व मराठा बांधवांनी त्यांच्या कुटुंबांसह उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले. राजक्रांती न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ, नाशिक.